श्री स्वामी समर्थ. घरात सुनबाई आल्यावर कसे राहावे? सासू सासऱ्यांसाठी महत्त्वाच्या 4 गोष्टी. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आजची जी कथा आहे ती खूपच ज्ञानवर्धक आणि मोटिवेशनल आहे, जी तुमच्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरणार आहे आणि आयुष्याच्या उतारवयात ही कथा नक्कीच उपयोगी पडणार आहे. या कथेद्वारे आपण जाणून घेणार आहोत की जर तुमच्या घरात सुनबाई आली तर त्यावेळी त्या घरात आपण कसे राहायला हवे, जेणेकरून आपल्या घरात कुठल्याही गोष्टीवरून वादविवाद होऊ नयेत. मित्रांनो, जर उतारवयात घरगुती वादांपासून तुम्हाला वाचायचं असेल आणि म्हातारपण आरामात व्यतीत करायचं असेल तर मित्रांनो, ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐका, जी तुम्हाला खूपच चांगली माहिती देणार आहे. मित्रांनो, एका वेळची गोष्ट आहे. एका शहरात एक युवक त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता. त्याच्या वडिलांचे नाव श्रीधर होते. श्रीधर हे एक दुकानदार होते. ते त्यांचे दुकान चालवायचे. त्याचबरोबर ते त्यांच्या मुलाला सुद्धा त्या दुकानावर नेत असत आणि त्याला दुकान कसं चालवायचं, गिऱ्हाईक कसे मिळवायचे, त्यांच्यासोबत कसं वागायचं हे सर्व शिकवत असत. श्रीधर हे एक सरळ आणि सभ्य स्वभावाचे व्यक्ती होते. परंतु श्रीधरची पत्नी मात्र थोडी चिडचिड करणारी, थोडी रागीट स्वभावाची होती. तर मित्रांनो, श्रीधर त्यांच्या मुलाला रोजच्या रोज दुकानावर घेऊन जात असे आणि त्याला दुकानात गिऱ्हाईकांसोबत कसं बोलायचं हे सर्व शिकवत होते. दुकानाचे काम कशाप्रकारे करायचं, कशाप्रकारे त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळत राहील, हे सर्व श्रीधर त्याच्या मुलाला शिकवत असायचे. श्रीधर त्यांच्या मुलाला सकाळी घेऊन जायचे आणि संध्याकाळीच परत घेऊन यायचे. मित्रांनो, असेच बरेच वर्ष गेले. श्रीधरचा मुलगा आता मोठा झाला होता, लग्नाच्या वयाचा झाला होता. एक दिवशी श्रीधरच्या लक्षात आले की त्यांचा मुलगा आता मोठा झाला आहे, विवाहास पात्र झाला आहे. त्याचबरोबर तो आता दुकानाचे कामसुद्धा व्यवस्थित सांभाळू शकतो, हे श्रीधरला आता समजले होते. मग श्रीधरने विचार केला की आता ह्याचं लग्न करायला काही हरकत नाही. तर मित्रांनो, ही गोष्ट श्रीधरने त्याच्या पत्नीला सांगितली व त्यानंतर ते शेजारच्या गावात त्याच्या मुलासाठी मुलगी बघण्यासाठी गेले. ते जिथे मुलगी बघायला गेले होते ती मुलगी श्रीधर व त्याच्या पत्नीला पसंत पडली व त्यांनी तेथेच त्यांच्या मुलाचं लग्न पक्कं केलं. लग्नाची तारीख निश्चित होते. इकडे श्रीधर त्यांच्या मुलाच्या लग्नाची तयारीमध्ये व्यस्त आहेत. एके दिवशी श्रीधर यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या शेजारी बसवलं आणि सांगितलं, हे बघ प्रिये, काही दिवसानंतर आपल्या घरात आपली सुनबाई येणार आहे आणि जेव्हा सुनबाई आपल्या घरात येईल तेव्हा तुम्ही तिच्यासोबत कसे आचरण ठेवावे या सर्व गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. आत्तापर्यंत तू जी काही चिडचिड करतेस, आमच्यावर नेहमी चिडचिड करत असतेस, त्या सर्व गोष्टीचा तुला आता त्याग करावा लागेल. कारण मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला सहन करायचो, कारण मी तुझा नवरा आहे. परंतु जी तुझी सुनबाई म्हणून या घरात येईल ती दुसऱ्या कोणाची तरी मुलगी असेल. ती तुझी प्रत्येक गोष्ट सहन करू शकणार नाही. म्हणूनच भाग्यवान, माझी ही गोष्ट लक्षात ठेव की जेव्हा सुनबाई घरात येते तेव्हा सासूचे हे कर्तव्य असतं की सुनबाईला व्यवस्थित समजून घेणे, तिला काही त्रास तर होत नाही ना, ह्या गोष्टीची काळजी घेणे आणि प्रत्येक संकटात तिची साथ देणे हे सासूचं कर्तव्य आहे. आणि जर सुनबाईची काही चूक जरी झाली तरी तिला मोठ्या मनाने माफ करणे हे सुद्धा सासूबाईचं कर्तव्यच आहे. आणि जर तू सुनबाईसोबत चिडचिडेपणाने वागलीस तर तुझ्यात आणि सुनबाईमध्ये चांगले संबंध राहणार नाहीत. आणि म्हणूनच मी जे काही सांगत आहे त्याचा व्यवस्थित विचार कर. मित्रांनो, श्रीधरचं म्हणणं ऐकून त्याची बायको म्हणू लागली, ठीक आहे, तुमचे उपदेश तुमच्या जवळच ठेवा, मला सर्व काही माहीत आहे. म्हणजेच मित्रांनो, तिच्या नवऱ्याचं जे काही म्हणणं होतं त्या सर्व म्हणण्याला त्याच्या बायकोने ऐकल्याचं न ऐकलं करून सोडून दिलं आणि नवऱ्याच्या बोलण्याकडे बिलकुल तिने लक्ष दिलं नाही. श्रीधर त्यांच्या दुकानावर निघून जातो आणि दुकानाचे काम पाहू लागतो. लग्नाचा दिवस उजाडतो. श्रीधर त्याच्या मुलाचं त्या मुलीसोबत लग्न लावतो आणि सुनबाईला घेऊन त्याच्या घरी परत येतो.
जेव्हा सुनबाई घरी आली तेव्हा संध्याकाळच्या वेळेला श्रीधरने त्याच्या बायकोच्या आणि मुलाच्या समोर सुनबाईला बोलवलं आणि सांगितलं की आजपासून या घराची सर्व जिम्मेदारी मी तुझ्याकडे सोपवत आहे, कारण तू या घराची गृहिणी आहेस आणि गृहिणी ही लक्ष्मी असते. या घराला सांभाळायचं की बर्बाद करायचं हे सर्व तुझ्यावर अवलंबून आहे. घराची सर्व जिम्मेदारी श्रीधरने त्याच्या मुलाच्या आणि बायकोच्या समोर सुनबाईच्या हातात दिली आहे. त्यानंतर श्रीधर त्याच्या सुनबाईला म्हणाला, सुनबाई, आज रात्रीचे जेवण तू स्वतः बनवायचं आहेस. मित्रांनो, एवढं बोलल्यानंतर श्रीधर त्याच्या मुलासोबत दुकानावर निघून जातो आणि इकडे सुनबाई सर्वांसाठी जेवण बनवत असते. परंतु एक चूक सुनबाईकडून घडते आणि चूक काय होती तर चुकून भाजीमध्ये मीठ जास्त पडले. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा श्रीधर मुलासोबत घरी परततो आणि जेव्हा सुनबाई त्यांना जेवण वाढते तेव्हा मुलगा विचार करतो, जेव्हा वडील जेवायला सुरुवात करतील त्यानंतरच मी जेवायला सुरुवात करतो. आणि जसं श्रीधरने पहिला घास खाल्ला त्याला समजलं की भाजीमध्ये मीठ खूप जास्त झालं आहे. परंतु श्रीधर काहीच बोलला नाही आणि आदरपूर्वक जेवण जेवू लागला. दुसरीकडे मित्रांनो, श्रीधरच्या मुलाने जेवण जेवायला सुरुवात केली आणि जसा त्याने पहिला घास खाल्ला तेव्हा त्यालासुद्धा मीठ खूप जास्त असल्याचं समजलं आणि रागारागाने तो वडिलांना म्हणाला, बघितलं बाबा, आज हिनं भाजीमध्ये किती जास्त मीठ टाकलं आहे, त्यामुळे आपल्याला जेवतासुद्धा येत नाही. मुलाचं बोलणं ऐकून श्रीधर त्याच्या मुलाला म्हणू लागला, बेटा, कदाचित तिच्याकडून चुकून हे घडलं असेल. माणसाकडून चूक ही होतच असते. त्या गोष्टीचा आपण राग करू नये. तू जेवणाकडे लक्ष दे. मित्रांनो, वडिलांचे बोलणे ऐकून श्रीधरचा मुलगा शांतपणे जेवू लागतो. त्यानंतर सासूबाईसुद्धा जेवत होती आणि तिलासुद्धा समजलं की जेवणामध्ये मीठ जास्त आहे. परंतु नवरा आणि मुलाने सुनबाईला काहीच न बोलल्याने तिनेसुद्धा तिच्या रागावर काबू मिळवला आणि तीसुद्धा सुनबाईला काहीच बोलली नाही आणि गुपचूप जेवण जेवू लागली. मित्रांनो, जेवण जेवल्यानंतर श्रीधर मुलासोबत घराच्या बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघून गेला. जेव्हा दोघेही घराबाहेर गेले तेव्हा श्रीधरचा मुलगा श्रीधरला म्हणाला, बाबा, आज तुम्ही हे काय केलं? तुम्ही माझ्या बायकोला काही म्हणालात का नाही आणि मला काहीच का म्हणू दिलं नाही? भाजीमध्ये किती मीठ टाकायचं एवढी साधी गोष्ट तिला कळत नाही का? तुम्ही तिला काहीच का म्हणलं नाही? मित्रांनो, मुलाचं म्हणणं ऐकून श्रीधर त्याच्या मुलाला समजवतात की बेटा, आज मी तिला काहीच बोललो नाही, कारण की एखाद्याचा अपमान करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. जर तुम्ही कोणाचा अपमान करत असाल, मग तो तुमचा कितीही खास माणूस असू द्या, तरीसुद्धा त्याला तुमच्या या बोलण्याचं वाईट वाटेल आणि तुझ्यापासून तो दूर राहू लागेल. आणि म्हणूनच मी माझ्या सुनबाईला काहीच म्हणालो नाही. मुलगा म्हणू लागला, बाबा, मला काहीच समजले नाही. तेव्हा श्रीधर म्हणू लागला, बेटा, आज मी तुला 4 गोष्टी सांगणार आहे. त्या 4 गोष्टीचे पालन जो कोणी करेल त्याच्या घरात कधीच भांडण वादविवाद होणार नाहीत आणि त्याचं म्हातारपणसुद्धा खूप चांगल्या प्रकारे व्यतीत होईल. मित्रांनो, श्रीधर त्याच्या मुलाला त्या 4 गोष्टी सांगू लागला. श्रीधर म्हणाले, बेटा, सर्वप्रथम माझी पहिली गोष्ट ही आहे की पुरुषाचं कर्तव्य असतं की त्याने त्याच्या बायकोला दुसऱ्यांसमोर कधीच ओरडू नये. त्याने त्याच्या बायकोला दुसऱ्यांसोबत कधीच ओरडू नये. बेटा, जर बायकोची काही चूक होत असेल, चूक तर माणसाकडूनच होत असते. कोणीही चूक जाणून बुजून करत नसतो, ती नकळतपणे होत असते. जसं की तुझ्या बायकोकडून भाजीत मीठ जास्त टाकण्याची चूक नकळतपणे झाली होती. तेच मी तुला समजावत आहे. जर बायकोकडून चूक होत असेल तर दुसऱ्यांसमोर तिला कधीही ओरडू नये. आणि जे लोक त्याच्या बायकोला दुसऱ्यांसमोर काही वाईट साईड बोलतात, शिव्या देतात, हात उचलतात, तेव्हा ती बायको त्यावेळेला तर त्याला काहीच बोलत नाही, परंतु आतून ती खूप जास्त दुःखी झालेली असते. मनातून ती खूप जास्त रडत असते, कारण तिला तिच्या ह्या अपमानाचं खूप जास्त वाईट वाटत असतं. परंतु ती काहीच बोलू शकत नाही, कारण ती तुझ्या घरात आलेली असते. काही स्त्रिया अशासुद्धा असतात, त्या उत्तरसुद्धा करतात. तू कधी विचार केला आहेस का की जेव्हा त्या उलट उत्तर करतात तेव्हा नवऱ्याचा किती मोठा अपमान होतो? म्हणूनच माझ्या मुला, बायकोला कधीही दुसऱ्या लोकांसमोर, समाजाच्या समोर कधीही ओरडू नये. दुसरी गोष्ट आहे, बायकोला नेहमी एकांतात समजावावे.
बेटा, ही गोष्ट लक्षात ठेव की बायकोकडून जर एखादी चूक होत असेल तर तिला सर्वांसमोर न समजवता एकांतात नेऊन समजावणे, चांगल्या प्रकारे तिला शांतपणे समजावे. जेव्हा तू तिला एकांतात समजावशील तेव्हा तिला तुझं म्हणणं पटेल आणि ती तिची चूकसुद्धा कबूल करेल आणि तुझ्यावरती प्रेमसुद्धा करेल. आणि जेव्हा तू तिला सर्वांसमोर ओरडशील तेव्हा ती तुझ्यावर प्रेम करणार नाही, उलट ती तुझ्यापासून लांब लांब राहू लागेल आणि ज्यामुळे तुझ्या आयुष्यात नेहमी दुःखच राहतील. तिसरी गोष्ट बेटा, बायकोच्या दुःखात तिच्या अडचणीत नेहमी तिला साथ द्यावी. बेटा, जेव्हा एका मुलीचं लग्न होतं तेव्हा तिचा बाप तिच्या काळजाच्या तुकड्याला तुझ्या भरोशावर तुझ्याजवळ पाठवत असतो. पतीला यामुळे जीवनसाथी म्हणतात की नवऱ्याने नेहमी तिची साथ द्यावी. प्रत्येक सुखदुःखात आणि अडचणी तिच्यासोबत उभे राहणे हे नवऱ्याचं कर्तव्य आहे. जर बायकोवर एखादी अडचण आली, एखादं आजारपण आलं तर तिला तशीच सोडणे हे नवऱ्याचं कर्तव्य नसते. तिचं ते आजारपण निस्तरण्यासाठी तिला तिच्या माहेरी पाठवणे हे नवऱ्याचं कर्तव्य नाही. अशावेळी नवऱ्याने बायकोची साथ द्यायला हवी. तिचा साथ न देता आजारपण निस्तरण्यासाठी तिला माहेरी पाठवणे, तिचा नेहमी अपमान करत राहणे, तर बेटा समजून जा, असं जे लोक त्यांच्या बायकोसोबत करत असतात तर अशा नवरा बायकोमध्ये कधीच गोडवा, कधीच प्रेम नसते आणि त्यामुळे नवऱ्याला त्याच्या आयुष्यात खूप साऱ्या संकटांना सामोरे जावे लागते. म्हणून बेटा, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की संकटाच्या वेळी कधीही स्वतःच्या बायकोचा हात सोडू नये आणि हेच नवऱ्याचं कर्तव्य असतं. चौथी गोष्ट बेटा, पत्नी आणि स्वतःच्या मुलाचं चांगल्या प्रकारे पालनपोषण करावे. इमानदारीने कमवलेल्या पैशातून आपल्या बायकोचं, आपल्या मुलांचं पालनपोषण करावे. चोरी लुबाडून कमवलेल्या पैशातून कधीही बायका मुलांचे संगोपन करू नये. सत्याच्या मार्गाने कमवलेल्या पैशातूनच तुझ्या मुलांचा चांगला विकास होईल आणि तुझी बायकोसुद्धा त्यामुळे तुझ्यावर चांगलं प्रेम करेल. तुमच्या नात्यामध्ये सदैव गोडवा निर्माण झालेला राहील आणि बेईमानीने कमवलेला पैसा जेव्हा तुझी मुलं, तुझी पत्नी खर्च करील तेव्हा त्यांचं मन कधी शांत राहणार नाही. त्यामुळे तुझ्या आयुष्यातील नेहमी संकट येत राहतील आणि तू तुझ्या आयुष्यात सुखी राहू शकणार नाही. बेटा, मी ज्या 4 गोष्टी तुला सांगितल्या आहेत त्याचा शांतपणे विचार कर आणि त्याचं पालन कर. जर तू या 4 गोष्टीचं पालन केले तर तुझ्या आयुष्यात कधीच कोणतं संकट येणार नाही. तुझं वैवाहिक जीवन खूप चांगल्या प्रकारे आनंदाने तू जगू शकशील. बेटा, मी या 4 गोष्टी सांगितल्या आहेत त्याचे पालन तू आणि तुझ्या आईने सुद्धा केलं तर घरामध्ये कधीच भांडणतंटा होणार नाही. त्यामुळे आणि अशा घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण असतं आणि ते त्यांचे जीवन अगदी सुखाने व्यतीत करत असतात. तर मित्रांनो, ह्या 4 गोष्टी होत्या ज्या श्रीधरने सांगितल्या होत्या. ज्या गोष्टीचे पालन सासू सासऱ्यांनी आणि मुलाने केलं त्यांच्या घरात कधीच भांडण होणार नाही. लक्ष्मी माता सदैव त्यांच्या घरात वास करत राहील. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.